मी वाडेगावच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी समस्त वाडेगाव व आपल्या वाडेगाव परिसरातून जे काही बंधू भगिनी या ठिकाणी युवक मंडळी जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचे सुद्धा मी वाडेगावच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी सर्व आपल्या वाडेगावातील जो हा एवढा आपण एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, या ठिकाणी या कार्यक्रमाला जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांनी या ठिकाणी आपल्याला जे सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून देणारे जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक श्री सौर सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपला जो तिसरा स्तंभ आहे की ज्याच्यामुळे आपण केलेले विचार आणि त्या विचारातून जी क्रांती घडवायची असते असे हे जे पत्रकार लोक असतात सर्व पत्रकार बंधूंचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी आपल्याला आपलाच कार्यक्रम आपल्यालाच इथं फार मोठी संरक्षणाची जबाबदारी नसते, पण तरी पण आपल्याला या ठिकाणी संरक्षण देणारे जे पोलीस प्रशासन आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सकल हिंदू वाडेगाव यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच या ग्राउंडमध्ये कार्यक्रम करत असताना आपल्याला काही इतर साहित्य किंवा जे सामान लागते किंवा आपल्याला काही प्रकारची विद्युत लागते हे सर्व आपल्याला नानासाहेब चिंचोलकरच्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत नारायणराव चिंचोलकर यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले, त्यांचे बी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा जो या ठिकाणी आपल्याला दिसलेला सर्व भाग आहे डेकोरेशनचा भाग जो आपण म्हणतो ज्याला व्यवस्था आहे आपली आसन बसण्याची व्यवस्था आहे, सर्व स्टेजची आपल्या व्यासपीठाची जी व्यवस्था आहे आणि ही सर्व जी व्यवस्था आहे आपल्या जी ध्वनीची व्यवस्था आहे ती सर्व व्यवस्था आपल्याला अरुण भाऊ पळसकर यांनी दिलेली आहे आणि ते आमचे जे मित्र आहेत त्यांचे चिरंजीव राजीव भाऊ यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी भरपूर अशी मदत केलेली आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या या ठिकाणी जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य केलं, ज्या वाडेगावातील सर्व युवक मंडळ असतील, गणेश मंडळ असतील, दुर्गा मंडळ असतील, महिला मंडळ असतील, महिला भजन मंडळ असतील, युवक मंडळ असतील, काही ग्रुप म्हणून युवक एका ठिकाणी आलेले असतील, काही ज्येष्ठ मंडळी असतील, या सर्वांनी या वाडेगावचं हे आपलं जे एक हिंदू संमेलन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे। हे तिसरं अधिवेशन आपण आज या आपल्या वाडेगावच्या सर्व सकल हिंदूंच्या सहकार्याने आपण पूर्ण केलेलं आहे। त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आणि या कार्यक्रमाच्या शेवटी आपण या ठिकाणी प्रसाद जो ठेवलेला आहे त्या प्रसाद सर्वांनी घेतल्याशिवाय जाऊ नये। कृपया आपले या ठिकाणचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांनी आपल्या या सर्व सकल हिंदू समाजाच्या बांधवांना आणि भगिनींना आपल्या युवकांना मुलांना सर्वांना प्रसादाचं वाटप योग्यरित्या करतील। या ठिकाणी कोणीही बगर प्रसादाचा जाणार नाही आणि सर्वांना विनंती आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये आणि जाताना शांततेनं जाताना सर्वांनी पहिले आपण सर्वांनी जायचं आहे। नंतर ज्या काही समजा आपल्या पार्किंग याच्यामध्ये गाड्या उभे केलेल्या असतात नंतर त्यांनी जावं, पहिले प्रसाद घेऊन सर्व आपण जाऊ। महिला मंडळी जातील, महिलांचा प्रसाद वाटप वेगळं होईल, पुरुषांचं प्रसाद वाटप वेगळं होईल, तरी सर्वांनी प्रसाद घ्यावा अशी मी सर्वांना आपल्याला विनंती करतो। आणि पुनश्च एकदा या वाडेगावातलं हे तिसरं हिंदू संमेलन आपण या ठिकाणी पूर्ण केलं त्याबद्दल मी सर्व सकल हिंदू समाजाचा मनापासून फार फार आभारी आहे। आणि असंच आपण हिंदू संघटन या ठिकाणी नेहमी करता ठेवावं आणि आपल्या युवकांनी एक लक्षात ठेवावं की येणाऱ्या पिढीसाठी आपण हे कार्य करतोय, हे आपल्यासाठी नाही करतो, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करतोय। जय जय भारत माता।
वंदे वंदे